त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी या योग्य वेळी निर्णय घेतील. रायगड जिल्ह्यावर निधीच्या बाबतीत इतर कुठल्याही बाबतीत दुर्लक्ष होणार नाही, अन्याय होणार नाही याची खबरदारी याआधीसुद्धा तिन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ज्या वेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते अजितदादांनी सुद्धा त्यांच्याकडे ज्या वेळेला अर्थ व नियोजन खातं होतं त्यावेळेला सुद्धा झुकतं माप त्यांनी रायगड जिल्ह्याला दिलेलं आहे. त्यामुळे पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यावर कुठलाही अन्याय हा होणार नाही याची दक्षता महायुतीच्या नेते मंडळींनी घेतलेली आहे. काही दादा गेल्यापासून प्रत्येक कुटुंबाला कुठून टार्गेट केलं जातं, आपण कसं बघतोय काय सांगत नाही जमाने असतील किंवा मी कोणाच्याही नावाचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही. तटकरे कुटुंबाचे आदरणीय अजितदादांसोबत संबंध म्हणजे त्यांच्या कुटुंबासोबत आणि त्याचबरोबर एकत्रित असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांच्यासोबत अतिशय आम्ही समन्वयाने तटकरे कुटुंबानी त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केलं. अजितदादांच्या पक्षाचं ज्या वेळेला 2023मध्ये ज्या वेळेला पक्ष दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने गेले त्यावेळेला दादांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. गेल्या 30-35 वर्षापासून आदरणीय अजितदादांसोबत सुनील तटकरे साहेबांचे एक घनिष्ठ सहकारी म्हणून, मित्र म्हणून संबंध राहिले. पुढेही ते त्या पद्धतीनं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून राहणार. कोणाला पटो अथवा न पटो आदरणीय सुनेत्रा काकी त्यांच्या संबंध परिवारासोबत तटकरे कुटुंब किंवा मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेच त्यांच्यासोबत ठाम पद्धतीनं उभे आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्या वतीनं जो काही खारीचा वाटा उचलायचा असेल तो आम्ही निश्चितपणाने सातत्याने उचलत राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.